आपण बघणार आहोत डेसिमल फ्रॅक्शन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन किंवा दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. तर सगळ्यात आधी आपण प्लेस व्हॅल्यू समजून घेऊया. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये प्रत्येक नंबरची काय येते. या ठिकाणी बघा एक नंबर देतोय तुम्हाला मी 38,924.6893. या ठिकाणी प्रत्येक नंबरची एक व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू कशी राईट करायची ते मी इथे तुम्हाला समोर दाखवतो. या प्रत्येक नंबरला इथे तुम्ही काय म्हणतात इंग्लिशमध्ये येतो आधी युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. बरोबर. इकडे काय लिहितात टेन्थ, 100, 1000 आणि इकडे 10,000. ठीक आहे. शेवटी TH लावता. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट नंबर लिहिता हा 4, त्याची प्लेस व्हॅल्यू लिहिताना काय करतात 4 × 1 करतात, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू 4च असणार. सेकंड नंबरची प्लेस व्हॅल्यू लिहिताना त्याला 2 × 10 करणार, म्हणजे त्याची व्हॅल्यू येते 20. या 9ची व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू राईट करताना तुम्ही काय करतात 9 × 100 करतात, कारण तो 100 प्लेसला आहे. मग याची व्हॅल्यू काय असणार 900. हा 8 जो आहे तो 8,000 प्लेसला आहे, म्हणून त्या नंबरला तुम्ही मल्टिप्लाय करतात 1000 आणि त्याची व्हॅल्यू काय लिहितात 8,000. हा 3 जो आहे 3 कुठल्या प्लेसला आहे तर तो 10,000 प्लेसला आहे. मग त्याची व्हॅल्यू लिहिताना काय लिहितात तर त्याची व्हॅल्यू लिहिताना तुम्ही लिहितात 30,000. बरोबर. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे व्यवस्थित. आता पुढचा नंबर बघा. हा जो काही 6 आहे ना त्याची व्हॅल्यू लिहिताना तुम्ही लिहितात 6/10. जर तुम्ही 6ला 10 ने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0.6. सेकंड नंबर तुमचा पुढचा जो आहे तो तुमचा नंबर कुठे आहे तर तो 100 प्लेसला आहे. त्याची व्हॅल्यू लिहिताना तुम्ही लिहितात 8/100 किंवा हीच व्हॅल्यू येते 0.08. त्यानंतर पुढचा नंबर जो आहे 9, त्या 9ची व्हॅल्यू राईट करताना तुम्ही लिहितात 9/1000 किंवा हीच व्हॅल्यू लिहिणार 0.009. म्हणजे इथे काय करताय तर 10th म्हणजे याला 10 ने डिवाइड केलं. 100th म्हणजे काय त्याला तुम्ही 100 ने डिवाइड केलं. इथे 1000th म्हणजे काय तुम्ही याला 1000 ने डिवाइड करता आहात, म्हणजे 1000 ने भाग देत आहे. आणि त्याच्या पुढचा नंबर जो आला त्याला काय करताय तर त्याला 10,000 ने डिवाइड करतात, म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू येताना 3/10,000 घेतात. याला जर 10,000 ने डिवाइड केले त्याची व्हॅल्यू येते 0.003. ठीक आहे. ह्या झाल्या प्लेस व्हॅल्यू. मग आता कुठलाही नंबर आला तर लक्षात ठेवायची ते त्याच प्लेसला राईट झाले पाहिजे, त्याच प्लेसला लिहिले गेले पाहिजे. ठीक आहे. मराठीमध्ये हे लिहून देतो. याला म्हटलं जातं एकक, दशक, शतक, हजार, 10,000. पहिला ठिकाण असेल, पहिला जो प्लेस असेल पॉइंट आफ्टर राईट साइड. कुठला नंबर पहिला दशांश, शतांश, हजारांश आणि 10,000. ठीक आहे. सर्वांना ही प्लेस लक्षात आली का आता. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग आता ह्या नंबर्सला सर्वात महत्वाचं काय करायचंय आपल्याला, इथे ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला आता नंबर दिलाय. एक दिलाय पूर्णांकात. बघा काय नंबर दिलाय 4 प्लस किंवा असंही दिलं होऊ शकतं 400 प्लस 4 प्लस 6,000. घरात आवाज येत असेल तर क्लासमध्ये एकतर आवाज म्यूट ठेवत चला किंवा क्लासच जॉईन करत जाऊ नका. लक्ष झालं पाहिजे की आपले रेकॉर्डिंग चालू असते, तुम्ही जे काही बोलतात ते इकडे क्लासमध्ये रेकॉर्ड होत असतं. बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्लेस व्हॅल्यू मध्ये हे आपण मराठीमध्ये तुम्ही याआधी स्कूलमध्ये विस्तारित मांडणी शिकले असाल. ही तुम्हाला या संख्येची विस्तारित मांडणी दिली आहे.
या विस्तारित मांडणीचं तुम्हाला करायचं संक्षिप्त काय म्हणतात एक्सपांडेड फॉर्म टू नंबर फॉर्म कन्वर्ट करायचंय. कळालं? मग याचं एक्सपांडेड फॉर्म टू नंबर फॉर्म कन्वर्ट करताना काय करणार, ते असं नाही देत, ते असं लिहितात राईट इन डेसिमल फॉर्म किंवा दशांश अपूर्णांकात लिहा. मग असा ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न येतो त्यावेळेस त्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करणार, बरोबर? कारण आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे या प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू व्यवस्थित राईट केलेली आपल्याला माहित पाहिजे. मग आता हा नंबर जर आपण प्लेस व्हॅल्यू मध्ये लिहिलंय, ह्या नंबरची तुम्ही ऍडिशन डायरेक्टली करू शकता. काय लिहिणार तुम्ही ह्या नंबरला, तर हा नंबर कन्वर्ट केला तर हा होईल 6404. आता लिहायचे पॉइंट नंतर नंबर. मग मी तुम्हाला सांगितलंय 3/10 असेल तर तो नंबर लिहितो आपण 0.3, बरोबर? तुमचा नंबर नेक्स्ट नंबर काय आहे इथे, तर तुमचा आहे 4/100. हा नंबर आपण लिहितो 0.04 आणि लास्ट नंबर 9/1000 आहे म्हणून तो लिहिणार 0.0009. यांची जर ऍडिशन केली तर येथे 1000 आहे ना, एक झिरो जास्त झाला. इथे काय करणार 943.0. मग आता हा नंबर ऍज इट इज लिहून टाका. पॉइंट नंतर जो आलाय तो 349. समजलं का सर्वांना? यस सर. काही अडचण कोणाला? सर सोडवायला द्या ना. हे आधी राईट करून घ्या, हे आधी व्यवस्थित राईट करा. सर केलं. समजलं. सर केलं. अजून आता कोण आहे समजलं नाही म्हणणार? कोणाला नाही समजलं? ईश्वरी तुला नाही समजलं का? ईश्वरी नाही समजलं का? कोणाला नाही समजलं? सर मला नाही समजलं. सर मला पण नाही समजलं. हे बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही इथपर्यंत तुम्हाला याचे ऍडिशन करता येते की नाही, बेरीज करता येते का? हो. मग आता मला सांगा 3/10 आहे म्हणजे ही कुठल्या प्लेसचा नंबर झाला? या प्लेसचा नंबर झाला का? हो सर. 6/10 होता, त्याची व्हॅल्यू लिहिताना तुम्ही काय लिहिता? 0.6 लिहिताना डेसिमल मध्ये, दशांश अपूर्णांकात, हो. बरोबर? तुमचा सेकंड नंबर 8/100 होता, त्याची व्हॅल्यू लिहिताना 0.8 लिहिताना. हो. मग याची लिहिताना काय लिहिणार? तेच लिहिणार 0.04, बरोबर का? आणि पुढचा नंबर आहे 9/1000 म्हणजे त्याला याला जर 1000 डिवाइड केलं तर उत्तर काय येतं? 0.9 येतं ना, 0.09. 0.009 येतंय का लक्षात का नाही येते? येतंय सर. मग यांची फक्त बेरीज करायची, येतंय सर. याची फक्त ऍडिशन करा ना. कळलं का? चला अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे आणखी चांगलं लक्षात येईल. नंबर आहे 300 + 3 + 20 + 1/10 4/1000. ठीक आहे, एवढंच दिलंय उदाहरण. राईट इन डेसिमल. किंवा दशांश अपूर्णांकात लिहा. सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाने लक्षात ठेवा, ज्या टेस्ट तुम्हाला दिल्या जातात त्या टेस्ट कंपल्सरी सोडवत जायचं. जो अभ्यास तुम्हाला दिला तो रोज फक्त 10 उदाहरणं दिला जातात जास्तीत जास्त, ते व्यवस्थित सगळ्यांची सोडवलेली पाहिजे.
जो अभ्यास करेल लक्षात ठेवा तोच नवोदय पास होईल. इथे कोणीही असं नाही त्या जो परीक्षेला बसला अंदाजे 25 गोळे मारले आणि पास झाला असं नवोदयला कधीच होत नाही. जो व्यवस्थित प्रॉपरली अभ्यास करेल तोच पास होणार आहे. लक्षात ठेवा जो अभ्यास करणार नाही तिला उदाहरणं सोडवणार नाही तो काहीच करू शकत नाही. बघूया ज्यांना येत असेल त्यांच्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका बरं. किती जण समजलंय मला पण कळेल जरा. श्रुती हा 7 कुठून आणला मध्येच? काहींचे तर नंबर वेगळेच काहीतरी येतात. संघर्षण तुझा नंबर एवढा मोठा कस काय झाला? बघा काय करायचं आहे एकदम सिंपल. या तिघांचे तुम्हाला सरळ सरळ ऍडिशन करता येते. याचे ऍडिशन केलं काय येणार 323 होईल. बरोबर. ज्याला नसेलच कळत ना त्याच्यासाठी आणखी एक करून देतो. हे 300 प्लस 3 प्लस 20 प्लस एका खाली एक लिहा. 1/10 ची प्लेस व्हॅल्यू काय येईल? येईल 0.1 आणि त्याच्यात मध्ये पुढे प्लस काय करायचं? 4/1000 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार? 0.004. बरोबर. इथे काहीच नाही पॉइंट म्हणजे इथे काय घ्यायचा? 0 घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. इथे येणार 4 0 1 ॲज इट इज, पॉइंट ॲज इट इज, 3 2 3. आन्सर येणार 323.104. समजतंय का? यस सर. सोडवायला सोडवायला कृष्णा आवाज म्यूट कर रे बेटा. घरात एवढा छान टीव्ही चालू आहे तुझ्या, मग आवाज म्यूट ठेवायचा. उगत कसं आहे क्लासमुळे डिस्टर्ब नको व्हायला. चला बघूया बरं. सर चॅट बॉक्स मध्ये टाकायचे का उत्तर? का ज्याला उत्तर जमलं त्याने चॅट बॉक्स मध्ये टाका. बघा काय करायचंय. 6490 बरोबर. म्हणजे उत्तर काय होईल या तिघांचंच 6490. आता हे पॉइंट नंतरच्या नंबरशी घेऊया. त्याची व्हॅल्यू येईल 0.5. तुम्हाला लक्ष देण्यासाठी इथेच खाली लिहितो या. 6/100 ची प्लेस व्हॅल्यू काय असेल? 0.06
आणि त्याच्या पुढच्याची प्लेस व्हॅल्यू काय असेल 0.07. ठीक आहे. त्याची जर ऍडिशन केली तर ती काय होईल 5607. फक्त 7. इथे पॉइंट द्या, हा नंबर डायरेक्ट लिहा 5, हा त्याच्या पुढे 6 आणि हा 7. झालं आपलं उत्तर 6490567. तो आणि तुला नाही कळालं तुझ्यासाठी हा नंबर 6080,490. हा 5/10 म्हणजे काय 0.5. बरोबर. नंतर 6/100 म्हणजे काय 0.06 आणि 7/1000 म्हणजेच काय 0.007. यांची करायची ऍडिशन. कसं करणार, इथे काहीच नाही, पॉइंट देऊन घेतला तरी चालेल. इथे पॉइंट आफ्टर 3 नंबर आहे, इथे पण 3 नंबर करून टाकू आपण यांना. ठीक आहे. मग आता कसं ऍडिशन करणार, इथे ना ऍडिशन करा, मग याचे ऍडिशन. काय होईल बरं याचे ऍडिशन, सांगा उत्तर चॅट बॉक्स मध्ये. आता याची ऍडिशन होईल इथे 765.0946. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल जमतंय का तुम्हाला सोडवायला. काय करणार सर्वात आधी 4.8 प्लस 0.60 प्लस 9.56 यांची ऍडिशन. 6 प्लस 5 11, 11 प्लस 8 19, कॅरी आला 1, पॉइंट जागेवर पॉइंट, 4 प्लस 9 13, 13 प्लस 1 14. आन्सर येते 1496. पुढचं उदाहरण 7000 प्लस 800 प्लस 9 प्लस 5/10 प्लस 2/100 प्लस 5/10,000. बघूया किती जणांत जमतंय. अथर्वने तर सोडवलं पण. जमतंय घरी. हो सर.
Yes, sir. हे काय होणार 7,809 प्लस काय करायचं आहे तुम्हाला हे डेसिमल मध्ये 0.5 हा 0.02 आणि हा काय असणार 0.005 बरोबर. मग आपण फक्त पॉईंट नंतर फर्स्ट नंबर म्हणून 5 पॉईंट नंतर सेकंड नंबर म्हणून 2 पॉईंट नंतर फोर्थ नंबर आहे म्हणजे इथे 0 घ्यावा लागेल आणि मग इथे 5 लिहावं लागेल. झालं आपलं उत्तर. इथे काय याचा पॉइंट आन्सर. फर्स्ट उत्तर कोण दिलं सर 0 का बर घेतला मग कर ना ऍडिशन म्हणजे कळेल. हा 10,000 प्लेसला आहे म्हणून हो. घेतला. मधला 1,000 प्लेस कुठे गेला मग काहीतरी दाखवला. सर सर्वात फर्स्ट उत्तर कोण दिलं उत्तर आता पुढच्या उदाहरणात बघू हा आपण. सोडवा बरं. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका व्यवस्थित. सर सर्वात फर्स्ट उत्तर कोणी दिलं सर्व खैरी. पण उत्तर करेक्ट आहे की नाही बघावं लागेल ना. उत्तर चुकीचं दिलंय अथर्वने. नंतर दुसरा पण अथर्वचे उत्तर देणारा करेक्ट अथर्व चव्हाण. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या अथर्वने उत्तर दिलं ना तो चौथीलाच करेक्ट उत्तर देणार. पाचवीचे विद्यार्थी काही वाटू द्या. प्रॅक्टिस कुठे आहे तुमची. बघा इथं काय करणार 6,000 सर 100 600 प्लस 40 प्लस 9 या तिघांची ऍडिशन केली तर काय होणार 649. एक्सक्यूज मी सर हा बोला. सर स्कॉलरशिपची बुक मी इंग्लिश मीडियम मध्ये आहे तर इंग्लिश मीडियम मध्येच घेऊ ना हो हो सेमीची नाही चालत का सर सेमी तुमच्या शाळेतून भरत असतील तर चालेल. तुमची नाही शाळा सर आमच्या स्कॉलरशिपचे फॉर्म शाळेत पहिलेच सांगितलं होतं की ना इंग्लिश मीडियमचाच घ्यायचं तुम्ही ज्या स्कूलला आहात ती शाळा कुठल्या मीडियम मध्ये आहे त्याच मीडियम मध्ये शाळेतून फॉर्म भरले जातात. एकदा शाळेत विचारून घ्या त्याच मीडियम मध्ये भरायचं. 0.9 ची व्हॅल्यू काय येणार आपलं 9/10 ची 0.9 आणि 2/1000 ची काय येणार 0.002 म्हणजे आन्सर येणार 902. क्लिअर. यस सर यस सर यस सर होमवर्कची उदाहरणं राईट करून घ्या. तुम्हाला होमवर्क साठी देतोय आता सर्वांनी व्यवस्थित सोडवा.
सुधारणा देतोय. 5 सुधारणा तुम्ही मला नाही घ्यायची. ठीक आहे, इथे आपण थांबूया.